हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. तर जाऊया पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत दोन संघ जे अंतिम फेरीमध्ये एकमेकांसोबत आज जोडले जात आहेत आणि अंतिम क्षण आहे या स्पर्धेचा. आजचा शेवटची रात्र आणि शेवटचा जर पाहिलं तर एकूण 12 षटक आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकांचा एक इनिंग एक संघासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर क्रितेश गरत आणि चेतन पाटील हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आज उत्साह जास्त आहे जरी थंडी असली तरी थंडीच्या दिवसात या ठिकाणी आपण पाहतोय थंडीची कुठलीही पर्वा न करताना अनेक प्रेक्षक वर्ग अजूनही ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मेगा स्क्रीनवर पुढेच एकदा आमचं या ठिकाणी जे काय माहिती नक्कीच समालोचन कक्ष आहे ते देखील दाखवलं जात आहे. तर आपण पाहतोय पुढेच एकदा दोन फलंदाज सज्ज होतील आणि पॅराडाईज ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. जो ग्रुपमध्ये आपण पाहतोय प्रत्येकाचं या ठिकाणी योगदान चांगलं आहे. प्रत्येकाचा सहभाग खूप चांगला आहे असं हा पॅराडाईज ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. तर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी अंतिम क्षण असेल. नक्कीच मी पुढेच एकदा स्वागत करीन या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून जे जोडलेले नक्कीच प्रेक्षक वर्ग आहेत. दर्दी प्रेक्षक वर्ग आहेत. पहिला चेंडू रेहान याचा क्रितेश साठी टॅपचा फटका इथे मात्र ठरवल्याप्रमाणे नक्कीच होतोय. कारण क्रितेशने आतापर्यंत जर पाहिला पहिला चेंडू फेस केलाय तीनदा हा फटका नक्कीच सक्सेसफुल होताना टॅपचा फटका सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहे. उडवला जाईल मैदानाच्या वरती. नक्कीच एक पारितोषिक असेल क्रितेशचा जो विकेट घेईल तर निलेश सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जो क्रितेशचा विकेट घेईल गोलंदाज नक्कीच निलेश सुर्वेकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आपण पाहतोय पुढे एकदा रेहान फटका चांगला आहे. जब्बीर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. जब्बीर ज्या पद्धतीने फेकी केली होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. क्रितेशला कुठेतरी माघारी परतवणं हाच एक उद्दिष्ट असेल पॅराडाईज संघाचा. आपण पाहतोय दोन फलंदाज चेतन आणि क्रितेश. चेतन पाटील याचा जरी विचार केला तर एक एक मे दुक्का ज्याला म्हटलं जातंय क्रितेश नंतर चेतनचाच विचार केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल साठी धावले आहेत इथे मात्र सिंगल मिळेल का डायरेक्ट हिट नाही. नक्कीच आपण पाहतोय यस समीर याचा रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच अंपायर रिव्ह्यू असेल. डिसिजन पेंडिंग मात्र पाहायला मिळेल आपल्याला. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. त्यानंतर आपल्याला डिसिजन माहिती पडणार आहे थोड्याच वेळात.
नक्कीच थोडस डिसिजन पेंडिंग आहे, आपण अजूनही पाहतोय. अजून ही डिसिजन पेंडिंग आहे, आपण पाहतोय. कारण की थोडस जर पाहिलं तर एकदम क्लोज डिसिजन असेल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय. त्यानंतर पंच ज्या पद्धतीने 3 पंच आले आहेत. अजूनही जर पाहिलं तर डिसिजन थोडस पेंडिंग आहे, क्रिटिकल डिसिजन आहे. ज्या पद्धतीने ज्या अँगलने, दोन अँगल आहेत, दोन अँगलने आपण पाहतोय ते डिसिजन कडे. नक्कीच अंपायर डिसिजन येईल मैदानाच्या आतमध्ये. जसे अंपायर जातील आणि जागेवरून आपला डिसिजन जो आहे तो नक्कीच या ठिकाणी कळवलं जाईल. स्क्रीनवर दाखवायचं आहे, मागणी आहे, आपण पाहतोय डिसिजन आउट आहे. या स्क्रीनवर दाखवा, पाहू शकतोय स्क्रीनवर. चला अंपायर डिसिजन आलेला आहे आणि ते तुम्हाला मान्य करावा लागेल. शेयर मार्केट स्टार्ट तो किया
अब आगे क्या करूं? हे ब्रो, मैंने बहुत वीडियो देखे हैं यूट्यूब पे शेयर बाजार के। अभी तेरे 10,000 का 1 लाख बनाता हूँ। सोशल मीडिया से तारे तोड़ने के सपने ना देखे। वहां से अगर ट्रेडिंग सीखोगे तो दिन में तारे तोड़ने के दिन आएंगे। वैसे रिच टू मनी एकेडमी का नाम सुना है? यही बोईसर में। वहां आपको ट्रेडिंग सीखने का मौका मिलेगा, वो भी दुबई और मिड डे अवार्डेड टीचर से। स्टॉक मार्केट का A to Z नॉलेज। वैसे 70% डिस्काउंट चालू है, जाके ले लो। येस, चला जे काही डिसिजन असेल चला गेम स्टार्ट करायचा आहे. आपण डिसिजन नक्कीच पाहिलं. या ठिकाणी पंचांचा डिसिजन आउट आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपू आपल्याला पाहायला मिळेल. दीपूच्या शेयर मार्केट स्टार्ट तो किया, अब आगे क्या करूं? हे ब्रो, मैंने बहुत वीडियो देखे हैं यूट्यूब पे शेयर बाजार के। अभी तेरे 10,000 का 1 लाख बनाता हूँ। नंतर कमबॅक केलं गेलं. ओहो, इथे मात्र पुण्याच एकदा थांबवलं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. या आधीचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच निशांत याचं मी कौतुक करीन. ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू फील्ड केला होता आणि फेकला होता. चेतनला बाद करण्यामागचं मोठं नक्कीच वाटा आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, चेंडू नक्कीच थोडस खाली राहतोय. खूप वेगाने बॅट देखील फिरवली होती क्रितेश याने. ज्या पद्धतीने चेंडू मारायचा होता आणि चेंडू पडल्यानंतर सरळ नक्कीच चेंडू खाली राहिला आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू येताना षटक क्रमांक पहिलं संपलं जातंय. 5 धावा स्कोरबोर्डवर 1 गडीच्या मोबदल्यात. तर विशाल येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असेल. फटका चांगला आहे, मात्र इथे चांगले क्षेत्ररक्षण राजू. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं होतं, डायरेक्ट हिट लागले असते तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. क्रितेशला आउट करण्यामागची धडपड आपल्याला पाहायला मिळते पॅराडाईज संघाची. कारण एक मोठा खेळाडू आहे क्रितेश. घरात बिरवडी गावचा वंडर बॉय ज्याला म्हटलं जात आहे. आणि टॅपचे फटके त्याच्या बॅट मधून जर पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणावर टॅपचे फटके खेळण्यात माहीर आहे तो. ते मात्र एज लागली जाते बॅटची. नक्कीच खेळायचा होता ऑन साइड रिजन मध्ये, मात्र समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पुण्याची एकदा गॅप नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू मात्र निघून जाईल का? यस, नो डाऊट. चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. राजू एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निशांत होता आणि त्याच्या दोघांच्या गॅप मधून चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 1.3 म्हणजेच या षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. विशाल गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा सज्ज असेल चौथा चेंडू घेऊन.
फटका चांगला आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण निशांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला निशांचा तर एक पॅराडाईज संघाची भिंत म्हणून राहिली आहे बाउंड्रीची, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण हे त्याच्याकडून नक्कीच पाहायला मिळते. परवा कुठलीही करत नाही आणि सरळ चेंडूवर आपला अंग झोकून देतोय असा हा खेळाडू आपण पाहतोय. विशाल बरेच एकदा नो चेंडू आहे, बॅट मारण्याचा प्रयत्न नक्कीच एक धाव बेल नो चेंडूवर एक्स्ट्राच्या रूपाने धाव मात्र येताना पाहायला मिळते. फटका चांगला आहे, गॅप नक्कीच मिळाला आहे. इथे मात्र आपण दोन क्षेत्ररक्षक जर पाहिले तर जावेद आणि अजानच्या मधून कॅप शोधला. क्रितिश ही ओळख आहे क्रितिशची, कारण की बरेचसे फटके त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर येताना आपण पाहतोय. महत्वाचा विकेट म्हणून बिरवाडी संघाकडे पाहिला जातोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 17 धावा. सिंगल हात नक्कीच सिंगल रन्स काढण्यासाठी या ठिकाणी दिशा दिली आणि त्यानंतर सिंगल रन्स कंप्लीट झाला. षटक जर पाहिलं तर इथे मात्र षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 म्हणजेच 9च्या सरासरीने बिरवाडी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच एकदा गोलंदाजी मार्कवर रेहान येईल. क्रितेश गरजसाठी मात्र पुण्याच एकदा हा चेंडू घेऊन येण्यासाठी पाहायला मिळेल. ओहो, सुरेख चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. फटका मारायचा होता मात्र चेंडू ज्या पद्धतीने बॅटीवर आला, थोडीशी बॅटची खालची कडा लागून चेंडू सरळ निळ्याच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. खराब चेंडू असेल, नक्कीच पुन्हा टाकावा लागेल. पनिशमेंट करताना पंच रेहान याला अवांतर धाव समोरच्या दिशेने मारला. इथे मात्र थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल रन्स तर वेगाने कंप्लीट करतोय. दुसरी धावाचा प्रयत्न असेल मात्र नाही. निलेश चेंडूला पकडतोय, जोपर्यंत पकडेल एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, बॅकअप देखील नक्कीच भेटलं. एकोणीस धावा आपण पाहतोय आतापर्यंत. दोन चेंडूचा खेळ झाला. या षटकातील तिसरे षटक मार्गस्थ आहे. रेहान पुरेच एकदा दीपू साठी असेल. ओहो, यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर पाहिलं तर दीपू बाद झाल्यानंतर सार्थक येतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहिले तर मागच्या मॅच मध्ये 2 मॅच मध्ये सार्थकने मॅन ऑफ द मॅच घेतले. तर सार्थक येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करेल. ओहो, करारी प्रहार ही सार्थकची खासियत आहे. या मैदानावर जर पाहिलं सार्थक या फलंदाजाकडे तर आतापर्यंत क्लास आणि क्लास फटके मारलेत.
गॅप शॉट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतायत. असा हा खेळाडू आपण पाहतोय. पूर्णपणे पाहिला तर बिरवाडी संघ ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या स्कोरवर आतापर्यंत लागून जाते 24 धावा. 24 धावा स्कोरबोर्डवर आहेत. नक्कीच 2 गडी जरी तंबूच्या आसऱ्याला असले तरी इथून चांगली स्टार्टअप नक्कीच सार्थक करून देतोय. कारण पहिला चेंडू फेस केला, पहिल्या चेंडूवर जो कॉन्फिडन्सली चौकार मारलाय, गॅप चौकार नक्कीच पाहायला मिळतोय. रेहान षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू असेल. पुनश्च एकदा त्याच रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न होता. क्रितेश डायरेक्टली मला वाटतं निघून आले होते, कॉलिंग नव्हती कुठलीही. सार्थक आणि क्रितेश मध्ये धोका होता थोडासा, मात्र चुकीच्या एंडने थ्रो केली गेली आणि त्याचं कारण बनलं नक्कीच आपण पाहतोय. अन्यथा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. पहा स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतोय की जर नॉन स्ट्राईक एंडवर चेंडू आला असता तर कुठेतरी बाद झाला असता एखादा फलंदाज. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 25 धावा. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रेहान चांगली गोलंदाजी आतापर्यंत रेहानचा जर या टुर्नामेंटचा विचार केला तर रेहान देखील एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. क्रितेश साठी शेवटचा चेंडू असेल रेहानच्या गोलंदाजीतून. बघूया रेहान शेख ज्या पद्धतीने टीम मध्ये एंट्री केले. चांगला फटका आहे, टॅपचा फटका, मात्र क्रितेश थांबवतोय सार्थकला की नाही, कुठली रन्स मिळणार नाही. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे मात्र 3 षटक कंप्लीट होत आहेत. इनिंग ब्रेक होते आपण पाहतोय. सॉरी, जी 3 षटकामधील ब्रेक आहे तो लागला जाईल मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. सलग 3 दिवस आपण ही टुर्नामेंट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त आयोजन नियोजन च्या पद्धतीने पाहायला मिळालं. प्रेक्षकांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. महिलांसाठी वेगळा कक्ष देखील आपण पाहिला. मोठं स्टेज, भव्य व्यासपीठ देखील आपण पाहिलं. आणि ही टुर्नामेंट जेव्हा जेव्हा नक्कीच ऑर्गनाईज करतायत तेव्हा तेव्हा आतुरतेने जे प्रेक्षक वर्ग आहे ते या ठिकाणी येत असतात. अजूनही जर पाहिलं तर रात्रीचे या ठिकाणी 1:23 झालेली आहेत. प्रेक्षकांची गर्दी अजूनही जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जर पाहिली या स्पर्धेच्या जर वॉचची विचार केला, नक्कीच पाहण्याचा विचार केला तर अजूनही 23,200 प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुरेख फटका आणि इथे मात्र पाहायला मिळेल यस, चौकार आहे. नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळते. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरवर लागली जाईल या चौकाराने. 29 धावा. इनिंग ब्रेक नंतर सार्थक पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडू मध्ये जर पाहिलं तर सार्थकचं या ठिकाणी मी कौतुक करीन. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 3 चेंडू मध्ये 9 धावा. सिंगल साठी गेलाय, सिंगल मात्र नक्कीच मिळेल. रेहान खूप वेगाने येतोय चेंडूवर, जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. 30 धावा स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी नक्कीच पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चौथे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा क्रितेश करत फटका चांगला आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षक अजान ज्या पद्धतीने यंगस्टर आहे. 2 यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत पॅराडाईज संघामध्ये. एक रेहान आणि दुसरा जर पाहिला तर अजान.
असे दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ओहो, चांगला चेंडू मारेन आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. आपण पाहतोय एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर 31, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झाले आहेत. 31 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आता मात्र सार्थक थोडीशी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट थोडीशी नक्कीच जास्त फ्लाय झाली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर सार्थक या ठिकाणी बॅक टू द डग आउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समॅन इन निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. इथून जर पाहिलं तर या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. फटका जर पाहिला तर जाईल डिक्लेअर झोन कडे चेंडू. सिंगल रन्स मिळेल. एक धावेने धावसंख्या 32 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक साठी नक्कीच 12 चेंडू असतील. या 12 चेंडूवर बिरवाडी संघ नक्कीच किती पहा आपण आतापर्यंत लाईव्ह प्रेक्षकांना पाहतायत आणि महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आनंद घेत असताना खूप मोठ्या प्रमाणावर नक्कीच उत्साही आहेत. ही स्पर्धा पसंतीची स्पर्धा म्हणून आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये पॅराडाईजचं नाव येते, एक चांगला ऑर्गनाइज आणि प्रत्येक मान्यवर देखील या स्पर्धेला भेट देत असतो. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जावेद जावेद पाहायला मिळेल. हा चेंडू जर पाहिला तर सिंगल साठी नक्कीच सिंगल रन्स कंप्लीट केले जाईल. क्रितेश घरत आतापर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. जर विचार केला तर 4.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. म्हणजेच 5वं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर पाहिलं तर इथून 11 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. जावेद टॅपचा फटका. आहा, जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राजूच्या माध्यमातून आपण पाहतोय. कम्मालीचं क्षेत्ररक्षण. येस, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे नक्कीच. तर रिव्ह्यू पेंडिंग असेल आपण पाहतोय. अंपायरचा रिव्ह्यू आहे नक्कीच आपण पाहतोय. तर आपण पाहतोय निकुंज राऊत असेल पुण्याची एकदा.
फटका चांगला आहे. बादल चेंडूवर वेगाने येतोय. कॉलिंग नव्हती नक्कीच. क्रितेश आणि निकुंज ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावत होतो, नक्कीच कॉलिंग नव्हती. क्रितेशचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 2 चौकारणीच्या 14 चेंडू त्याने नक्कीच हाताळलेत आणि 14 चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निकुंज ज्या आता आलाय सार्थक बाद झाल्यानंतर 3 चेंडू खेळतोय आणि 3 रन्स मात्र पाहायला मिळत आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा. जावेद चेंडू क्रमांक 4 असेल या षटकातील. टॅपचा फटका सक्सेसफुल होईल का? यस, डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू वळतोय. नक्कीच टॅप केला होता क्रितेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिंगल साठी राहील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. आता मात्र धावसंख्या स्कोरवर लागली जाते 36 धावा. 36 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय पॅराडाईज मानस वर्ल्ड कप आजची शेवटची रजनी, शेवटची रात्र आपण पाहतोय. कारण की जर पाहिलं तर 2022 मध्ये 2 टुर्नामेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. पॅराडाईज मानस वर्ल्ड कप च्या पद्धतीने आपण पाहतोय. इट्स मॅच बॉल येईल थोड्याच वेळात. चला मॅच बॉल येतोय. आणि दुसरे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. दुबई रिटर्न म्हणून त्यांच्याकडे तुषार पागदरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. सिंगल साठी नक्कीच प्रयत्न केलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर बरोबर 37 धावा. 3 गडी नक्कीच बाद केले आहेत. जावेदचा विचार केला तर आतापर्यंत 5 रन दिले आहेत या 5 चेंडू मागे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. इथून जर पाहिले तर अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो, टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू जबरदस्त ज्या पद्धतीने फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातंय जावेद सक्सेसफुल ओव्हर खरोखरच पाहायला मिळेल. कारण की या षटकामध्ये एकही चौकार आलेली नाही. 5 धावा नक्कीच दिल्या त्यांनी. आपल्या स्पेल मधली जी एक षटक होतं ते कंप्लीट केलं. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा अजूनही स्कोरबोर्डवर आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर चेके चब्बीर खान आपल्याला पाहायला मिळेल. चब्बा या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. मात्र बघूया 6 चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय जो स्ट्राईक वर आहे. नॉन स्ट्राईक एंड वर क्रितेश अजूनही आहे. फटका चांगला आहे. ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण अजानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक यंगस्टर आपल्या संघामध्ये असला तर अशा प्रकारची कामगिरी होत असते. खरोखरच पॅराडाईज संघाचा जर विचार केला अजान, त्यानंतर पाहिलं तर विशाल आणि निशांत
या तिघांचं नाव खूप चांगल्या प्रमाणे चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना पाहिलं जातंय पॅराडाईज संघाकडे. कारण की खूप चांगला फटका होता. नक्कीच रोखण्याचं काम अजांच्या माध्यमातून झालं. थोडस नाराज असतील ज्या पद्धतीने निकोजने फटका मारला होता. चांगला फटका होता. ग्राउंड शॉट ज्याला म्हटलं जातं आणि करारी फटका होता. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 38. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. समोर असतील क्रितेश गरत. एका बाजूला बिरवाडीचा वंडर बॉय टॅपचा बादशाह म्हणून त्याला पाहिलं जातंय. आणि गॅप शॉट शोधलंय. नक्कीच गरज होती या फटक्याची. चेंडू मात्र 4 धावांसाठी जाईल. 4 धावांनी धावसंख्या फ्लाय होईल ती म्हणजेच 42. 42 धावा. इथून जर 4 चेंडू जर क्रितेश खेळतोय तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारू शकतो. मात्र जर आणि तर फटका चांगला आहे. पुण्याच्या एकदा त्याच रिजन मध्ये खेळला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल. पुण्याच्या एकदा नक्कीच त्या ठिकाणी निशांत होता. मात्र निशांतच्या खूप दुरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. चौकार. तर क्रितेशचा विचार केला तर आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये 91 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने क्रिकेट चॅम्प हा ऍप आपल्याकडे आहे आणि प्रत्येक रनची डिटेल्स आपल्याला पाहायला मिळते. तर क्रितेश जर पाहिलं तर नंबर 1 आतापर्यंत बॅट्समन पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमध्ये 91 धावा या टुर्नामेंट मागे. जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र नक्कीच क्रॉस झालेला आहे. निकुंज बाद होईल. निकुंज बाद होताना आपल्याला पाहायला मिळते की स्ट्राईक घेणं खूप गरजेचं होतं. 2 धावा क्विकली मात्र घेताना क्रितेश ज्या पद्धतीने आला आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने आला होता. खूप फास्ट वेगाने मात्र सेकंड रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न. गौरव गौरव येईल नवीन. सत्तेचाळीस धावा 4 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र जर पाहिलं तर अजूनही आपल्याला पाहायला मिळेल 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रितेश पुढेच्या एकदा स्ट्राईक एंडवर असेल. ओहो इथे मात्र बॉक्स विकेटच्या नावाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. क्रितेश करत बॅक टू द डग आउट मध्ये खूप चांगली खेळी केली या स्पर्धेमधलं. जर पाहिलं तर हायेस्ट स्कोर ज्याच्या नावावर आहे क्रितेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय. जब्बीर मिस्टर JK जबरदस्त गोलंदाजी आणि भाग पाडलं बॉक्स विकेटच्या रूपाने. विकेट्स मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालं. रोहन नाना आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून रोहनला देखील पाहिलं जातंय. विचार केला साई एकता बिरवाडी संघाचा तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधला शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी रोहन आपण पाहतोय सज्ज असेल. इथून मात्र धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 47 धावा झालेल्या आहेत. बघूया या ठिकाणी सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स कंप्लीट केला जातोय. 48 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 49 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच दिलं जात आहे. खरोखरच इनिंग ब्रेक नक्कीच होते. इनिंग संपली जाते. 48 धावांचं लक्ष आहे. मी आभार मानीन या ठिकाणी की मला या
स्पर्धेसाठी नक्कीच संधी दिली गेली. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं पॅराडाईज ग्रुपचं पूर्ण ग्रुपचं मी या ठिकाणी आभार मानतोय. कारण की यानंतर आपल्या सोबत जोडले जातील आपल्या व्हॉइस ऑफ बोईसर मिस्टर युसुफ सय्यद. मी मात्र या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी वैजंतीमाला सोनकांबळे मॅडम आपला निरोप घेताना या स्पर्धेमागून. कारण की भरपूर रात्र झालेली आहे आणि त्यांच्या सोबत चिमुरडे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. आपण आलात खरोखरच खूप आशीर्वाद आहे या स्पर्धेमागचा. जर पाहिलं तर सातत्याने जर पाहिलं तर 2 ते 3 दिवस या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि हे प्रेम आहे या स्पर्धेमागचं पॅराडाईज ग्रुप मागचं. सोनकांबळे सर देखील आपण पाहतायत आपला निरोप घेताना आपण पाहतायत. तर या ठिकाणी एक सत्कार केला जाईल सन्मान केला आपण पाहतोय. इंडियन मेडिकलचे ऑनर आपण पाहतोय. सिटी कलेक्शन मोनू. तर मी विनंती करतोय मोनू यांना. इंडियन मेडिकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक याचं यथोचित स्वागत केलं जाईल. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय. या स्पर्धेमागे खूप मोठ्या प्रमाणावर जे मान्यवर उपस्थित झाले. प्रतीक पाहतायत आपण इंडियन मेडिकलचे ऑनर म्हणून त्यांचं या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल नक्कीच आभार मानले जात आहेत. माईची शाळ पुष्पगुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक आठवण म्हणून आपण जी सन्मान चिन्ह आहेत तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मुख्य मॅच कडे. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल आपल्या सोबत मात्र युसुफ सय्यद जोडले जातील. इथे मात्र 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला पॅराडाईज दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी. धन्यवाद संदेश पाटील. नक्कीच या स्पर्धेची गोष्ट केली ना पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये एकमेव असा खेळाडू ठरला गेला. 5 सामने त्यांनी खेळले. पाहायला गेले 100 धावा 57 चेंडूमध्ये पूर्ण केले. 175 स्ट्राईक रेट पाहायला भेटतो. 33चा एव्हरेज आणि तब्बल 21 चौकार त्याच्या बॅट मधून. 36 हायस्ट इनिंग्स खेळली. हायस्ट धावांची मिस्टर क्रितेश गरड ठरतो एकमेव खेळाडू 100 धावा त्याच्या नावावर आहेत. शेवटची इनिंग आहे. मी परत एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय आजच्या रात्रीमध्ये. महाराष्ट्र शहरात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना बंधन करून मी शेवटच्या या इनिंग्सला सुरुवात करतो. समालोचनाला आपण पाहतोय पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप 2022 अंतिम 6 षटक. एक आणखीन आहेत आपण पाहतोय भैरवनाथ या ठिकाणी मोहनभाई भैरवनाथ हार्डवेअरचे ऑनर आहेत आणि पल्लीबाईचे सुपुत्र. मी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मोहनबाईचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कॅमेरामॅनला मी विनंती करतोय. चला सामना सुरुवात होते. पाहिलं गेलं तर यतीन राऊत पाहायला भेटे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सार्थक नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. मध्ये जबीर खान स्ट्राईक वर. नॉन स्ट्राईक वर निलेश मिश्रा. पहिला चेंडू टॅपचा फटका. दीपू पाहायला भेटते. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी
छान सुरुवात केली गेली जबीरच्या बॅट मधून. पाहिलं गेलं तर 49 धावांचं लक्ष्य असे 4 धावा नक्कीच लगावल्या गेल्या पहिल्या चेंडू मध्ये. जशी सुरुवात केली होती कृतेश घरतनी पहिल्या चेंडू चौकाराची तशी सुरुवात करतो जबीर खान. एक्स्ट्रा कव्हर टॅपचा फटका खेळला गेला 4 धावा. यावेळी सेन्सिबल क्रिकेट हळूवारती चेंडू ढकलला गेलाय. एकेरी धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 5. तर जबीर जर हॅट्रिक चौकार लगावेल तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज निलेश भाई सुर्वे यांच्याकडून दिले जाईल. हॅट्रिक चौकारसाठी जबीर खान यांच्या नावावर पाहायला भेटेल आपल्याला हॅट्रिक चौकार. 3000 रुपये कॅश प्राइज निलेश भाई सुर्वे यांच्याकडून दिला जाईल. नितीन राऊत यावेळेस गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. निलेश मिश्रा स्ट्राईक वर आणि यावेळेस ऑन साइड खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट येतोय. तर बघूया आपण 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 धावा धावफलकावर पाहायला भेटत. पहिला चेंडू चौका, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू एकेरी धाव डॉट येतोय. अशा प्रकारे नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॅरेस विरुद्ध साईकता बिरवाडी हा सामना. यावेळेस ऑप्टनच्या बाहेर होता. वाईटचा कॉल पंच नक्की दंडित करतायत. येथे राऊत यांना धावफलक एकने पुढे ससावे धावसंख्या धरून पोहोचेल 6 या अंकावर. 6 धावा धावफलकावर. सहा धावा धावफलकावर नक्कीच पाहायला भेटत. एक निर्धाव चेंडू, एक सिंगल, एक वाईट, एक चौकार. त्यावेळेस सर्ववरती चेंडू ढकलला गेला. एक धाव धावफलक एकने पुढे सरसावला गेला. धावसंख्या धरून पोहोचेल 7 या अंकावर. जबीर खान स्ट्राईकवर पाहायला भेटेल. एक चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला भेटलंय. 2 चेंडू फेस केलेत. पाहिलं गेलं तर 5 या अंकावर खेळतोय. फटका सुरेख चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम फटका जबीरच्या बॅट मधून. धावसंख्या 11 पाहायला भेटते धावफलकावर. चेंडूची गोष्ट, चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 5-11 धावा धावफलकावर. जरी पाहिलं गेलं तर येणाऱ्या 31 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी पॅराडाईज संघाला. परंतु बघूया यतीन राऊत कशा प्रकारे चेंडू लागेल. शेवटचा चेंडू या षटकामधला. यावेळी सेन्सिबल क्रिकेट सिंगल घेतली गेली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच जबीर करणार आणि धावसंख्या 12 भेटते एका षटकाच्या समाप्तीनंतर. 12 येणारे 5 षटकामध्ये बनवायचे आहेत 37 धावा पॅराडाईज संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. चला सामना सुरू करायचा प्लीज. हॅलो चेक. चला बघूया आपण 5 षटकांमध्ये 37 धावांची गरज असेल विजयासाठी. अजूनही पॅराडाईजच्या संघाला चॅम्पियन मध्ये तसंच डिफेंड करावे लागतील साईकता बिरवाडी या संघाला. ह्या धावा पाहिलं गेलं तर स्वप्नील पाटील डॉन पाहायला भेटतोय. एका बाजूला बाहुबली तर एका बाजूला डॉन. फुलटा चेंडू होता. यावेळेचा क्षेत्ररक्षण सुरेख करतोय दीपू. अप्रतिम दर्जेदार सुरेख नेत्रदीपक असा क्षेत्ररक्षण केला गेलाय. चला बघूया पंच काय दर्शवतील आम्हाला. तर पंच रिव्ह्यू घेत आहेत आणि सॉफ्ट डिझाईन चौकार दिलाय. बघूया डिझाईन काय असेल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नितीशजी पाटील पाहायला भेटत आहेत. पाटील नेटवर्कचे
तर बघूया स्क्रीनवर दाखवलं जातोय आणि काय घडतंय. हा चौकार नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. पंचदश होत आहे तर थर्डमॅन स्वरूपाने चौकार आहे, चौकार आहे, चौकार आहे. प्लेयर पण आहे आणि जे अंपायर आहे. चला यावेळेस आपला एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा त्याला सुद्धा दाखवले गेले. संतोष सुद्धा पाहायला भेटेल. चौकार दिला जाईल. चांगला प्रयत्न होता दीपू यांचा परंतु चौकार नक्कीच आमच्या लाईव्ह च्या माध्यमातून सुरेख कॅमेरा वर्क धावसंख्या पाहायला भेटते म्हणजेच 16 धावा. चेंडूची गोष्ट चेंडू एक चेंडू 16 धावा धावफलकावर. नक्कीच मोठा सामना आहे. मेगा फायनल सामना. चॅम्पियन बनण्याची लढत मैदानी 4 मध्ये क्रुशल डिसिजन पाहायला भेटतात परंतु कुठे कुठे थांबावं लागेल. चांगला वर्क पार्टनरच्या माध्यमातून तर पाहायला भेटतं आपल्याला स्वप्नील तर बघूया तपंच तटस्थ राहायचंय. चला सामना सुरू करायचा. प्रतीकदा बिरवाडी साईकता बिरवाडी विरुद्ध पॅराडाईज बोईसर. रंगतदार सामना. काट्याची टक्कर मैदानाच्या आतमध्ये. जल्लोष पाहायला भेटेल प्रत्येक चेंडू मागे. फटका सुरेख टॅपचा फटका पाहायला भेटला आपल्याला. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. तर बघूया आपण प्रत्येकदा चौकार पाहायला भेटतोय आणि बॅक टू बॅक 2 चौकार. सुरेख फटका खेळला गेला जबीर खान यांच्या बॅट मधून पाहायला भेटला. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. हॅलो चेक हॅलो चेक. यावेळेस चौकार पाहायला भेटतोय. बघूया आपण कशा प्रकारे खेळला जर चेंडू आणायचंय मैदानाच्या बाहेरून चेंडू लगेच पाठवायचा आहे. चौकार पाहायला भेटतोय. 2 सोशल मीडिया से तारे तोड़ने के सपने ना देखें। वहां से अगर ट्रेडिंग सीखोगे तो दिन में तारे तोड़ने के दिन आएंगे। वैसे रिच टू मनी एकेडमी का नाम सुना है? यही बोईसर में
वहाँ आपको ट्रेडिंग सीखने का मौका मिलेगा, वो भी दुबई और मिडडे अवार्डेड टीचर से। स्टॉक मार्केट का A to Z नॉलेज। वैसे up to 70% डिस्काउंट चालू है, जाके ले लो। चला सामना सुरू करायचा प्रतीकदा 2 चौकार नक्कीच खेचले गेले 20 धावा धावफलकावर सोरेक फटका चांगला क्षेत्ररक्षण केलं जातोय धाव चेंडू स्वप्नील कमबॅक करेल का यावेळेस जबीर यांचा विकेट खूपच महत्वपूर्ण असेल साहित्य बिरवाडी या संघाला त्याचा फटका गौरव पाहायला भेटेल चेंडूवर येतो चांगलं क्षेत्ररक्षण केला जातोय निर्धाव चेंडू 2 चौकारानंतर 2 निर्धाव चेंडू टाकले गेले चांगले गोलंदाजी चांगला कमबॅक म्हणता येईल स्वप्नीलच्या माध्यमातून अजूनही पाहिलं गेलं तर 2 चेंडू खेळ बाकी जबीर ऑन स्ट्राईक 8 चेंडू 18 धावा 4 चौकार जबीरच्या बॅट मधून पाहायला भेटले आपल्याला आहा यावेळेस वेगळा खेळ व्हाईट बॉल नक्कीच पाहायला भेटते एक्स्ट्रा धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावर यावेळेस फटका सुरेख आहे हा क्लास आहे जब्बीर खान यांचा चेंडू निघून जातो 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा 25 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल चला चेंडू पुरवायचा आहे 25 चेंडू 24 धावा या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 13 धावा 3 चौकार 1 वाईट चेंडू फुलटा चेंडू आहे आणि यावेळेस निकोदला बीट करून चेंडू निघून जातो 4 धावांसाठी षटक संपला गेला 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्येची गोष्ट केली 14.1 च्या सरासरीने 29 धावा धावफलकावर नक्कीच 24 चेंडू 20 धावांची गरज असेल जबीर सुरेख फलंदाजी करतो 10 चेंडू 26 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले आपल्याला चेतन पाटील गोलंदाज सज्ज होतोय नक्कीच नवीन गोलंदाज यूज केला जातो चेतन पाटील यांच्या रूपामध्ये शॉर्ट चेंडू हलक्या हाताने नक्की चेंडू ढकलला गेला पाहिलं गेलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल बघूया फॉलो थ्रू मध्ये चेंडू ढकलला गेला ऑन द ग्राउंड 4 धावांसाठी जेकेच्या बॅट मधून पाहायला भेटे चौकार त्यांची वाईफ नक्कीच आपण पाहतोय चेअर करत असताना झरीन खान सुद्धा सोनिक फलंदाजी त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट सिंगल धाव नक्कीच घेतली गेली बघूया एकेरी धावाने धावफलक पुढे धावसंख्येतून पोहोचेल 35 धावा अजूनही पाहिलं गेलं तर 14 धावांची गरज आहे 12 चेंडू 31 धावा खेळतो जबीर 7 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटला आपल्याला सुरेख फलंदाजी फक्त दिशा दिली गेली यावेळेस चेंडूवर चेंडू निघून जातो एकेरी धावासाठी धावफलक जाऊन पोहोचतो 36 13 धावांची गरज येणारी चेंडूची गोष्ट केली तर 20 चेंडू 13 धावांची गरज चेतन पाटील गोलंदाज सज्ज होईल तर बघूया आपण जबीर खान सेन्सिबल क्रिकेट सुरेख सिंगल धाव घेतली गेली धावसंख्या पाहायला भेटते धावफलकावर तर 37 धावा धावफलकर पाहायला भेटतायत शेवटच्या चेंडूने बाकी या षटकामधला मोठा फटका खेळायचा प्रयत्न आता निर्धाव चेंडू डॉट अजूनही पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी असे 3 षटकांमध्ये बनवायचे तर 4च्या सरासरीने 12 धावांची गरज जबीर सुरेख फलंदाजी करतोय आपलं पाहायला गेलं आतापर्यंत 13 चेंडू 32 धावा
तर आपण सांगतो ना की जो सफर का इख्तिकार करते हैं वो मंजिलों को पार करते हैं. एक बार चलने का हौसला रख मिस्टर जबीर खान. अरे पेट्रोल वाली नहीं, इलेक्ट्रिक लेनी है, वो भी ब्रांडेड. ओकाया इलेक्ट्रिक व्हीकल. सर 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 सर, ये वही ओकाया है जो बैटरी बनाती है? यस सर. सर ये वही ओकाया है जो माइक्रोटेक का इन्वर्टर बनाती है? यस सर. सर ये वही ओकाया है जिसका रणवीर सिंह ऐड करता है? हाँ सर, ये वही उकाया है जो अब इलेक्ट्रिक स्कूटी भी बनाती है. पुष्पा. पाच संघासमोर तब्बल 17 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असताना 2 चेंडू ठेवून त्यांनी धावा चेस केल्या होत्या. ते इनिंग सुरे केली होती जबीरची. पण आज वेगळा काय करतोय, हळवारी तो चेंडू ढकलतोय, चांगल्या धावा जमवतोय, सिंगल सुद्धा खेळतोय. हा जुना जबीर पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. नक्कीच त्याच्याकडे क्लास आहे, एक चांगला खेळाडू म्हणून त्याचं नाव का मोठं झालंय त्याच्या मागचं कारण आहे. कारण त्याच्याकडे जी क्लास आहे, जो फलंदाजी करतोय आणि प्रेक्षक देखील जमवतोय. फलंदाजी करत असताना बरेचसे मैदानावर पाहतोय त्याचे चाहते येत आहेत. यावेळेस एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. सार्थक चेंडू उचले त्यावर एक धाव. नक्कीच असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला क्रितेश सुद्धा खूप सारे फॅन आहेत. आपण पाहतो क्रितेश जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, तो लोक विचारतात मला सुद्धा फोन कर क्रितेशची मॅच कधी आहे. असा एक खेळाडू क्रितेश सुद्धा आहे बिरवाडी गावामधला, ज्याने आपल्या खेळाच्या जोरावर फॅन फॉलोइंग खूप मोठी केली. तो सुद्धा मेगा फायनल खेळतोय. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा त्याच्या नावावर आहेत. यावेळेचा फुलटा चेंडू होता, यार गोल खेळायचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण सार्थकच्या माध्यमातून, परंतु धावफलक आहे 39. अजूनही पाहिलं गेलं तर 10 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडूं मागे. नक्कीच पाहायला गेलं तर तुम्हाला 15 पावलं आहेत. 15 पावलं तुम्हाला 9 सीड्या चढायचं, तर एक एक सीडी तुम्हाला चढायला लागेल. अजूनही 14 चेंडू 8 धावांची गरज. 14 चेंडू 8 धावा. बघूया चॅम्पियन कोण बनेल. डिफेंडिंग चॅम्पियन ट्रॉफी डिफेंड करेल का यावेळेस. पंच वाईटचा कॉल करतात. ऑप्शनची खूपच बाहेर. दर्शक जाऊन पोहोचेल 41 अंकावर. 8 धावांची गरज. येणारे 14 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस एक धाव. 3 चेंडू असले त्यावर एक धाव पूर्ण केले जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 42. 49 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 13 चेंडू मागे बनवायचे 7 धावा. 7 धावांची गरज. 13 चेंडू 7 धावा. परत एकदा खराब चेंडू. रोहन चांगला चेंडू घेत करते स्टोनच्या मागे. खराब गोलंदाजी पाहिलं गेलं तर शेवटच्या सामन्यामध्ये एक्स्ट्रा गोलंदाजी करतोय स्वप्नील पाटील म्हणजेच डॉन. यावेळेस त्याचा फटका. निकुंज सुरेख क्षेत्ररक्षण. निकुंज पाहायला गेलं तर चांगला व्हॉलीबॉल खेळाडू सुद्धा आहे. बिरवाडी भागामधून चांगला व्हॉलीबॉल खेळतो, पण त्याचाच प्रारूप पाहायला मिळेल. त्या शैलीने हा चेंडू अडवला गेला. एकेरी धाव. धावफलक 1 ने पुढे 67 धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या धावावर. मात्र 5 धावांची गरज. 2.5 पटण्याच्या सरासरीने 10 मिनिटाचे ड्रिंक ब्रेक झालं नव्हतं. चला पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये लगेच. तर बघूया रोहन गावड गोलंदाज कसं होतोय. यावेळेस जुना जबीर पाहायला भेटला आणि रिवर्सचा फटका. एकेरी धाव. चांगली मैत्री आहे. चौकार मारला नाही, मात्र सिंगल धावा रोहनच्या विरुद्ध घेतला गेला. नक्कीच काहीतरी चर्चा करतायत रोहन आणि जबीर. 4 धावांची गरज. यावेळेस एक धाव. धावफलक 1 ने पुढे 67 धावसंख्या धरून पोहोचेल 46. मात्र 3 धावांची गरज. चौकार लगावेल का सामना जिंकण्यासाठी जबीर खान चॅम्पियन बनण्यासाठी. 10 चेंडू 3 धावांची गरज आणि विनिंग चौकार जबीरच्या बॅट मधून. आणि पाहायला गेलं तर चॅम्पियन बनतोय 2022 या स्पर्धेचा
पॅराडाईज संघ, हाडलाक बिरवाडी संघ आणि चॅम्पियन ठरतोय तो म्हणजे पॅराडाईज बोईसर. लोकप्रिय झाला